यशवंतराव. इतिहासातलं एक पान म्हणजे यशवंतराव. प्रत्येक नाटकाला यशवंतरावजी येत आहेत म्हणून आवर्जून जायचं, आम्ही सायकलीनं जायचं. आम्ही तिथून पहाडगंज एरियामध्ये ते नाटकं असायचे. आणि मध्यंतराच्या काळामध्ये मग थोडासा कुठंतरी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असायचा, तेवढं किंवा स्मित हास्य असायचा. हा भाग आहे तो. तर अशी ही जी पार्श्वभूमी आहे यशवंतरावजींचं माझ्या. आणि मग त्याच्यात नंतर काय झालं की त्यांच्यावरचं साहित्य वाचण्याची जेव्हा मी नोकरीत रुजू झालो, मग त्यांचं आत्मचरित्र वाचलं मी, कृष्णाकाठ. आणि 2012-13 साली आपण त्याचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं. आणि त्या काळात मात्र यशवंतरावजीवर अनेकांनी पुस्तकं लिहिली, काही लेख लिहिले, काही अनुभव लिहिले, ते सगळे वाचण्यात आले माझ्या. प्रामुख्यानं गोविंद तळवलकर म्हणून एक आपल्या महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते, त्यांनी खूप विस्तारानं त्यांची कारकिर्दीचं वर्णन लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे एक स्वीय सचिव होते राम प्रधान, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे वादळ माथा म्हणून, तेही वाचलं मी. त्याच्यानंतर आपले जे सकाळ ग्रुपचे संपादक कांबळे साहेब, तर त्यांनी यशवंतरावजीच्या ज्यांना सहवास घडला किंवा ज्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा आहे, अशाकडनं ते लेख लिहून घेतलं. त्याचं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर यशवंतरावजीच्या भाषणाचं एक संकलन सह्याद्रीचे वारे या पुस्तकाच्या त्याच्यात त्यांनी केलेलं आहे. ते पुस्तकी माझ्या वाचण्यात आलं. आणि त्यातनंच एकूणच मला यशवंतरावजीच्या व्यक्तिमत्वाचा आवाका लक्षात आला. आणि एवढ्याशा शिदोरीवर मी त्या 2012-13 सालामध्ये यशवंतरावजीच्या जीवनावर अनेक कॉलेजमधून विद्यार्थ्यासाठी व्याख्यानं दिली. ते एक माझी शिदोरी आहे. एवढं सांगून आता मी मुख्य भाषणाकडे वळतो. पण वळण्यापूर्वी अजून एक गोष्ट मी आपल्याला नमूद करू इच्छितो की यशवंतरावजीचा आपण आदरानं उल्लेख करतोय की आधुनिक महाराष्ट्राचे ते शिल्पकार आहेत. परंतु एक कटू सत्य असं आहे की यशवंतरावजीला महाराष्ट्राची सेवा करण्याची मुख्यमंत्री म्हणून अवघे 5 वर्ष लाभले. हेही तुम्हाला माहीत असणार आहे. 1956 ते 1960 ते द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. मी फार खोलात जात नाही, परंतु मोरारजीभाई मुख्यमंत्री होते द्विभाषिकाचे. आणि एक मोर्चा निघाला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भातला. आणि त्या मोर्चामध्ये मुंबईमध्ये गोळीबाराच्या ऑर्डर दिल्या गेल्या होत्या. त्यात 101 लोकांचा बळी हौतात्म्य पत्करलं होतं. आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनक्षोभ उसळलेला होता. आणि म्हणून तिथं मुख्यमंत्रीमध्ये बदल केला. आणि थोडेसे मवाळ आणि सर्वसमंजस व्यक्तिमत्व असलेले यशवंतराव चव्हाण साहेब यांची द्विभाषिकाचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. आणि 1956ला त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकिर्दीच्या अगोदर ते पार्लमेंटरी सेक्रेटरी वगैरे होते. तो भाग मी घेत नाही मुद्दाम. परंतु द्विभाषिकाचे मुख्यमंत्री असतानाही त्यांचे 4 वर्ष अतिशय धामधुमीचे गेले. त्यांना उसंत अशी मिळालीच नाही खऱ्या अर्थानं. तो इतिहास आपल्याला कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कारण त्यावेळेस महाराष्ट्र हा विखुरला होता. मराठी भाषिक महाराष्ट्र हा 3 भाषांमध्ये विखुरलेला होता. गुजराती भाषा असलेले मुंबईतले स्थानिक लोक, मराठी भाषा असलेले मुंबईतले राहणारे लोक, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठी भाषिक, आणि विदर्भातले मराठी भाषिक. परंतु त्यांचं मध्य भारताशी त्यांचं नातं होतं, मध्य प्रदेशशी जोडलेला भाग होता तो. आणि सर्वसाधारण आपल्या मराठी लोकांची अशी इच्छा होती की मराठी भाषिकाचं एक स्वतंत्र असं राज्य असावं. आणि त्याच्याकरता ती चळवळ सुरू होती संयुक्त महाराष्ट्राची. त्या चळवळीचे जे म्होरके होते त्यामध्ये प्रके आत्रे होते, यशवंत जोशी होते, अजून खूप लोक होते, पण मी 2 नावं वानगी दाखल घेतलीत आपल्याला. आणि ही चळवळ इतकी जोरात चालू होती की यशवंतरावजींना अक्षरशः सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं अतिशय जिकिरीचं काम त्यांच्या वाट्याला आलं होतं. आणि मग त्याच्यामुळं महाराष्ट्र उभारणीकरता त्यांना जो वेळ आवश्यक होता, जी शक्ती आवश्यक होती, ती त्यांना मिळत नव्हती. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, असं नाही आहे. परंतु त्या काळामध्ये त्याच्यात पुन्हा दुसरा प्रश्न असा होता की त्या विदर्भवासियांच्या मनात अजून दुसरा काहीतरी विचार येत होता, आम्हाला आमचे वेगळं राज्य पाहिजे म्हणून. आजही त्यांची ती डिमांड चालूच असते अधूनमधून. परंतु यशवंतराव चव्हाणांना हा मराठी भाषिकाचा एकसंघ महाराष्ट्र हवा होता. आणि हे काम थोडंसं संयमानं करणं आवश्यक होतं.
मी थोडासा विषय अजून थोडंसं लांबवतो, परंतु हे गरजेचं आहे ती पार्श्वभूमी करता म्हणून सांगितलेलं आहे की राष्ट्राच्या लेवलवर सुद्धा राज्य पुनर्रचना आयोग नेमलेला होता. असेच प्रश्न आंध्र आणि तामिळनाडूचे होते, असेच प्रश्न कर्नाटक महाराष्ट्राचे होते, असेच प्रश्न महाराष्ट्राचे होते. पण नेहरूंच्या जे प्राधान्यक्रम राष्ट्रीय पातळीवर वेगळे होते, ते तयार होते, परंतु थोडंसं बॅकशीटवर घेऊया हा प्रश्न, नंतर त्याला सॉल्व्ह करू, असं त्यांचं एक मत होतं. आणि त्याच मताशी यशवंतरावजी थोडीशी सहमती दाखवत थोडंसं मवाळ धोरण स्वीकारत होते. आणि ही संयुक्त महाराष्ट्राची समिती जी होती ती मात्र आक्रमक होती. आणि त्याच्यामुळे यशवंतरावजींना महाराष्ट्र उभारणीकरता जो वेळ आणि शक्ती पाहिजे होती ती मिळत नव्हती, पण त्यातनंही त्यांचं सुरूच होतं काम. आणि असं करून मग शेवटी तो दिवस आला, अनिच्छेनं का होईना नेहरूंनी त्याला मान्यता दिली. आणि 1 मे 1960 साली मराठी भाषिकाचं एक स्वतंत्र असं राज्य, ज्याच्यामध्ये फार विस्तारानं सांगत नाही त्या डेव्हलपमेंट, पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे 4 विभाग मिळून तो महाराष्ट्र निर्माण झाला. आणि ते शिवधनुष्य महाराष्ट्र उभारणीचं यशवंतरावजीला पेलायचं होतं. इथंही तुम्हाला सांगतोय की त्यांच्या वाट्याला अवघे 2 वर्ष मिळाले. आता 2 वर्षात महाराष्ट्राची उभारणी करणं हे काही सोपं काम नव्हतं, परंतु तरी यशवंतरावजीचं जे काही चित्र होतं त्यांच्या मनामध्ये, एक चांगल्या समृद्ध राज्याचं चित्र होतं त्यांच्या डोक्यात. आणि ते अधूनमधून जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या सभांमधून त्यांची भाषणं व्हायची, त्या भाषणामधून त्या प्रगत महाराष्ट्राचं संकल्प चित्र ते भाषणामधून उभं करायचे. खरं तर त्या काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान काहीच नव्हतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हती, त्याच्यामुळं आजची जी पिढी आहे त्यांच्या भाषणापासून वंचित आहे. त्या काळात टेप रेकॉर्डिंग असायचं, पण तेही सदोष असायचं. पण त्याच्यातनंही अतिशय मेहनतीनं त्यांच्या ज्या निवडक भाषणाचा एक संग्रह शब्दबद्ध करून तो प्रकाशित केलेला आहे, आणि तोच आपल्याकडे ठेवा आहे त्यांच्या भाषणाचा. पण त्यांचे बोलणं, त्यांचं दिसणं, वागणं, त्यांच्या लकबी, ह्या सगळ्या गोष्टीला आपण वंचित आहोत. याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहेत. ही एक अतिशय आपल्याकरता दुर्भाग्याची गोष्ट आहे, परंतु ठीक आहे. पण अशा प्रकारे आपल्याला कसला महाराष्ट्र हवा आहे? यशवंतरावजी म्हणायचे आम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध, औद्योगिकदृष्ट्याही समृद्ध, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि हे सातत्यानं ते बिंबवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या मनातला महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र ते सातत्यानं जनतेपुढे ठेवत होते. अतिशय संयमी भाषेत. आणि याच्यामध्येच त्यांचा जो मूळ गाभा जो होता कृषी औद्योगिक विकास, हे त्यांचं धोरण का होतं तर त्यांना माहीत होतं की महाराष्ट्र अजूनही दारिद्र्यात पिचतो आहे. मराठवाडा तर 150-200 वर्षापासून निजामाच्या जाचाखाली पिचलेला होता. विदर्भवासियांचं मन तळ्यात मळ्यात होतं, कधी महाराष्ट्र द्यायचं म्हणायचे तर कधी आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे म्हणायचे. पश्चिम महाराष्ट्रात त्या मानानं तुलनेनं परिस्थिती बरी होती, तुलनेनं लोक समृद्ध होते. कोकणातही तशीच परिस्थिती जेमतेम होती. बराचसा कोकणवासी मुंबईला चाकरमाने म्हणून सर्व्हिस करण्यामध्येच धन्यता मानणार होता. आणि अशा या महाराष्ट्राला यशवंतरावजींना समृद्ध करायचं होतं. आणि समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग हे राज्य आहे, कृषीप्रधान राज्य आहे. आणि मग त्यांना हेही माहीत होतं की कृषी विकासाशिवाय राज्याचा आर्थिक उन्नती, आर्थिक विकास होणार नाहीये. पण नुसतं कृषी करून चालत नाही. कृषी आणि उद्योग त्यांनी असा सुटा विचार कधी केलाच नाही. कृषी आणि उद्योग हे एकत्रित हातात हात घालून जर पुढे गेले तरच राज्याचा विकास होईल, राज्यामध्ये संपत्ती निर्माण होईल, राज्यामध्ये रोजगार निर्मिती होईल. आणि म्हणून त्यांनी काही पावलं उचलायला सुरू केले. काही संस्थात्मक बदल जे आहेत कायद्याच्या माध्यमातून, त्यामध्ये विशेषतः सत्तेचं विकेंद्रीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या डोक्यात होता. आणि त्याच्याकरता त्यांनी पंचायत राज राज्याची स्थापना केली. कारण पंचायत राजमध्ये त्या जिल्ह्याचं, त्याच्या तालुक्याचे जे अधिकार असतात त्या तिथल्या लोकप्रतिनिधी बहाल केले जातात. पण त्यांचे विकासाचे प्राधान्यक्रम ते ठरवू शकतात. म्हणून त्यांनी पंचायत राजचा कायदा केला. त्याच्यानंतर कसेल त्याची जमीन, यशवंतरावजीला माहित होतं की अनेक ठिकाणची जमीन ही खंडानं दिली असते. जो जमिनीचा खरा मालक असतो तो मजूर म्हणून लाभतो आणि दुसराच मालक कुठून तरी लांबून त्या जमिनीवर मालकी हक्क गाजवतो. त्याच्यामुळं कृषी उत्पादनाला प्रेरणा मिळत नव्हती त्या कष्ट करणाऱ्या माणसाला. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला
आणि कसेल त्याची जमीन या धोरणानुसार कुळ कायदा मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर जमिनीचं बळकटीकरण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यामध्ये मग नाला बंडिंग आहे. आज सुद्धा आपण म्हणतोय मर्दसंधारण जलसंधारण, तेव्हापासून तो कार्यक्रम सुरू आहे आणि अजूनही तो संपलेला नाहीये, संपणार पण नाहीये. अशा प्रकारचं. आणि त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा होता सहकारी चळवळीला बळकट करणं. मग त्या सहकारी सोसायट्या असतील, दूध सोसायट्या असतील, कारखानदारी असेल, ह्या सगळ्या सहकारी चळवळ. तर कृषी आणि कृषी औद्योगिक विकासाचा जेव्हा चव्हाण साहेब विचार करायचे तेव्हा या सगळ्या अंगानं महाराष्ट्र हा समृद्ध झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न करत होते. आज आपण पाहतोय, आज आमची सहकारी चळवळ अतिशय चांगली आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचा त्या काळात झालेला आहे. आणि त्या कारखान्यापासून प्रेरणा घेऊन तो एक अजून वेगळा विषय आहे. विठ्ठलराव विखे पाटलांच्या संकल्पनेतनं आणि धनंजय गाडगीळ साहेबांच्या प्रयत्नातनं तो कारखाना कार्यान्वित झाला. त्याच्याकरता सुद्धा नेहरू आले होते उद्घाटनाला. आणि तिथून जी सहकारी साखर कारखान्याची चळवळ उभी राहिली ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापली गेली आणि हळूहळू मग त्याचं लोण मराठवाड्यापर्यंत पोहोचलं. आणि आज साखर कारखानदारीमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, थोडं जळगाव साईडला थोडं कमी कारखाने आहेत, म्हणजे तिकडेही कमी आहेत विदर्भात, पण हे दोन प्रांत जे आहेत महाराष्ट्राचे ते साखर कारखानदारीच्या माध्यमातून अतिशय समृद्ध झाले आणि अजूनही त्यांची वाटचाल चालू आहे. याच्या व्यतिरिक्त दूध सोसायटी आहे, दूध संघ आहेत. ह्या सगळ्या माध्यमातून चव्हाण साहेबांना हा समृद्ध महाराष्ट्र घडवायचा होता आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांची सगळी आखणी होती. पण हे सगळं करत असतानाही त्यांचं विकासाकडे तर लक्ष होतंच, परंतु त्यांच्यासोबत काम करणारे जे राजकीय नेतृत्व घडत होतं त्या भागामध्ये त्या राजकीय नेतृत्वाला एक वैचारिक वळण देणं आणि आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याकरता त्यांना उद्युक्त करणं असं एक काम त्यांचं सुरू होतं. जिथे जिथे जाती ते कार्यकर्त्याचं मोहोळ असायचं त्यांच्यासोबत आणि ते सगळं करायचे. पण हे सगळं करत असताना त्यांना महाराष्ट्र हा एकसंघ राखायचा होता. अजून एक छोटीशी घटना तुम्हाला सांगतोय. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती आणि विदर्भवासियाच्या डोक्यात आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे अशा प्रकारचं काहीतरी खूळ होतं, तर तुम्ही नाव ऐकलं असेल एक साहित्यिक गत्रे माडगूळकर. त्याने एका साहित्य संमेलनामध्ये एक प्रश्न उभा केला, तर यांना मराठी राज्य पाहिजे की मराठा राज्य पाहिजे अशा प्रकारचं विधान करून लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केला की जेणेकरून दुही निर्माण व्हावी या मराठी भाषिकाचं राज्य निर्मितीमध्ये. तर यशवंत चव्हाण साहेबांनी एका सभेमध्ये जाहीरपणे अतिशय निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं, हे मराठी भाषिकाचं मराठी राज्य असेल, मराठा राज्य कधीही होऊ देणार नाहीये, त्याच्याकरता योग्य ती उपाययोजना केली जाईल, आपण निश्चिंत राहा अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली होती. याच्यावरूनच अर्थ होतोय की यशवंतराव चव्हाण साहेबांना हे बेरजेचं राजकारण करायचं होतं, वजाबाकीचं नाहीये, कारण त्यांना एकसंघ आणि समृद्ध महाराष्ट्र घडवायचा होता. म्हणून तो शब्दप्रयोग अजून आहे, बेरजेचं राजकारण. आजकाल ही बेरीज होते राजकारणात, पण ती कशा करता होते, कशी होते हे सगळं माहीत आहे, त्याच्यावर मला वेगळं भाष्य करायचं नाहीये. पण महाराष्ट्रात यशवंतराव साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं ते उत्तम महाराष्ट्र राज्य घडवण्याकरता केलं. इव्हन शेका पक्षातले चांगले मोहरे सुद्धा त्यांनी त्यांचं मनोळ इकडे आणलं, त्यांनी काँग्रेसमध्ये आणलं, त्यांना कामाला लावलं अनेक जण. तो एक वेगळा इतिहास आहे. पण अशा प्रकारची आखणी आणि कार्यप्रवण करून सगळ्यांना महाराष्ट्र घडवत होते. आपल्या मनातला महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र कसा असावा याचं एक संकल्प चित्र सातत्यानं ते बैठकामधून आणि सभा संमेलनामधून मांडत होते. आणि हे करण्याकरता कार्यकर्त्याचंही मोहोळ घडवत होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना कळत होते. परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात आणि अचानक 1962ला अकल्पित असं एक वळण त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आलं. नेहरू अतिशय व्यथित होते. चीनचा जो आक्रमण होतं त्यात आपला भारताचा दारुण पराभव झाला होता, तो अजून वेगळा इतिहास आहे. परंतु त्यांचा जो आवडता संरक्षण मंत्री होता मेनन, कृष्ण मेनन, त्यांना काढून टाका असं सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी ओरड केली होती. आणि मग त्यांच्या जागी त्यांना कुणीतरी एखादा सक्षम आणि तितकाच विश्वासपात्र संरक्षण मंत्री हवा होता. आणि म्हणून त्यांनी यशवंतरावजींना गळ घातली की तुम्ही आता महाराष्ट्र कुणाच्या तर स्वाधीन करा
आणि तुम्ही दिल्लीला या. आणि महाराष्ट्राकरता खरं तर त्यांना अजून महाराष्ट्राची सेवा करायची इच्छा होती, परंतु अनपेक्षित हे वळण आल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. आणि त्या काळामध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये आपली प्रतिष्ठा वाढली. हिमालयाच्या मध्ये त्याला सह्याद्री धावून जातोय असं एक चित्र त्यावेळेस निर्माण केलं होतं. आणि ते यशवंतरावजी दिल्लीला निघून गेले. आता महाराष्ट्राचं काय? मग पुन्हा अजून नेता निवडीचा प्रश्न आला. मग त्यांना विदर्भ जोडून ठेवायचा होता, एकसंघ ठेवायचा होता महाराष्ट्र. म्हणून त्यांनी दादासाहेब कन्नमवारांची निवड केली. कारण त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना नेहरूकडं इतकं वजन होतं की ते म्हणेल ती पूर्व दिशा महाराष्ट्राच्या राजकारणातली, अशी त्यांची परिस्थिती होती. आणि म्हणून दादासाहेब कन्नमवार ते विदर्भाचेच, त्यांची निवड केली. आणि दुर्दैवानं त्यांचं एका वर्षाच्या आत दुःखद निधन झालं. आणि पुन्हा प्रश्न आला की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. दुसऱ्यांदाही पुन्हा यशवंतरावांनी विदर्भातलाच एक सक्षम असा माणूस निवडला, आणि ते म्हणजे वसंतराव नाईक. आता वसंतराव नाईकांची कारकीर्द आपल्या सगळ्या समोर आहे. त्याचा तो वेगळा विषय आहे, परंतु त्यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो. परंतु वसंतराव नाईकांचं प्रेरणा जी होती ती यशवंतराव चव्हाणांची होती, मार्गदर्शन होतं ते यशवंतराव चव्हाणांचं होतं. आणि त्याचं स्वतःचंही त्या विषयाकडे, ते स्वतः शेतकरी होते. तर त्यांनीही मग जो कार्यक्रम यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या समोर ठेवला होता कृषी आणि औद्योगिक विकासाचा, तोच कार्यक्रम नाईक साहेबांनी नेटानं राबवला. 11 वर्ष सलग एका राज्याचं मुख्यमंत्रीपद असणं हे रेकॉर्ड अजूनही मला वाटतं कोणी मोडलेलं नाही आहे. बाकी आले आणि गेले, परंतु सलग 11 वर्षाचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर अजूनही आहे. त्याच्यानंतर अनेक काही मुख्यमंत्री आहेत, पण अजून एक यशवंतरावजीचा राजकीय वारस ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. नंतर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडनं जे काही काम झालं महाराष्ट्र बळकटीकरण करण्याचं, तेही अद्वितीय आहे. आज ते जरा वेगळ्या पक्षात आहे, त्यांचा पक्ष वेगळीकडे पडलेला आहे, अनेकांच्या मतमतांतर असू शकतात, परंतु पवार साहेबांचं शेतीमधलं योगदान कोणी नाकारू शकत नाहीये. आज जो समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारत दिसतोय आपल्याला शेतीच्या बाबतीत, शेती आणि उद्योग, साखर कारखाने आणि बाकीचे सगळे उद्योग, हे सगळे, तर त्याचं एक खूप मोठं योगदान पवार साहेबांनी दिलेलं आहे. येऊन केंद्रात ते 10 वर्ष कृषी मंत्री होते. आणि 10 वर्ष कृषी मंत्री असल्यामुळं त्यांनी संपूर्ण भारत हा भूकमुक्त केला. आज अन्नधान्याचे साठे आपले भरभरून वाहतायत, ठेवायला जागा पुरत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्या अनेक सरकारी गोडाऊनच्या बाहेर अशा शेतीमालाच्या थप्प्या लागलेल्या असतात. आणि हे सगळं योगदान हे पवार साहेबांचं आहे. हे कुणीही नाकारता कामा नये, नाकारू शकतही नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशी ही आमच्या महाराष्ट्राची वाटचाल शेती क्षेत्रात आणि तसेच भारताची, हे खूप मोठा पल्ला गाठलाय. आज आपण अजून एक प्राधान्यक्रम शेतीचे होत होते, तर नेहरूंना सुद्धा याचा सपोर्ट होता. कारण नेहरू एकटे म्हणले होते एव्हरीथिंग कॅन वेट बट नॉट ॲग्रिकल्चर. कारण शेतीमध्ये विकास जर नाही झाला तर एक राष्ट्र म्हणून, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून आपण उभे राहू शकणार नाही. कारण ज्या राष्ट्राच्या हातात जर भिकेचा वाडगा असेल तर तो राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कसलं राजकारण करणार आहे हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून नेहरूंचे सुद्धा प्राधान्यक्रम शेतीच होते. यशवंतराव चव्हाणसाहेबांचाही शेतीच होता. आणि त्यांनी निवडलेले हे 2 त्यांचे राजकीय वारस यांनीही शेतीला अतिशय भरीव असं योगदान दिलेलं आहे. कारण तो विषय खूप विस्ताराने मांडता येतो, पण वेळाअभावी मी थोडं शॉर्ट घेतोय हे. परंतु आज काय परिस्थिती आहे? आज आमचं भारत समृद्ध आहे. आज शेतमालांच्या जे राशी भरभरून वाहत आहेत. आमचे गोडाऊन भरपूर आहेत. फळफळावळ, दूध, मांस, अंडी यांना जगामध्ये आपण पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ही आपली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली लोकसंख्या 40 कोटी होती. पाकिस्तान मिळून जेव्हा पाकिस्तानी बांगलादेश निघून गेला आणि आपली लोकसंख्या 30 कोटी, पण 30 कोटी लोकांनाही खाऊ घालायची मारामार होती, तेव्हापासून आज आपण 140 कोटी झालोय. परंतु अन्नधान्याचा तुटवडा कुठेही नाहीये. 80 कोटी जनतेला आपण फुकट अन्न खाऊ शकलो कोरोनामध्ये. हा इतिहास आहे आपला. मग ही समृद्धी कशामुळे आली? तर हे समृद्धी यशवंतराव चव्हाणांची ध्येय धोरणं, त्याच्यात नाईक साहेबांचं योगदान, पवार साहेबांचं योगदान, हे तिघांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते कुणी नकारू शकत नाहीये. आणि ही वाटचाल चालू आहे. पण हे सगळं खरं आहे. आज आम्ही भूकमुक्तीच्या पुढे गेलेलो आहोत. आज आपण कायदाच पास केलेला आहे. कायद्यानं आजकाल कोणालाही म्हणजे भुकेनं मारता येत नाही इतका कॉन्फिडन्स, फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हणतो आपण.
अन्न सुरक्षा कायदा. हा कायदा केव्हा केला जातो? जेव्हा देशाला पूर्णपणे आत्मविश्वास आलेला असतो की आम्ही आता आमच्या जनतेला भुकेनं उपाशी मरू देणार नाहीत. हा आत्मविश्वास आला कुठून? तर हा आला ह्या महामानवाच्या योगदानामधून आला. आज सगळं ठीक आहे, आमची अन्न सुरक्षा देशाची आहे, हे सगळं खरं आहे, परंतु अजून एक दुखरा भाग आहे, त्याच्यावर मी बोट ठेवतोय. आता ज्या शेतकऱ्याच्या बळावर आम्ही आमची अन्न सुरक्षा मिळवली त्याच्या जीवन सुरक्षेचं काय? आज आपण पाहतोय कुठल्याच शेतीमालाला भाव नाहीये. शेतकरी अक्षरशः पिचून गेलेले, आत्महत्या हे दररोजच्या घडत आहेत. तर जोपर्यंत शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सन्मानाचं जीवन वाटायला येणार नाही तोपर्यंत आमची हरित क्रांती ही लंगडी आहे, अधुरी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर्वपक्षीय सरकार शेतकऱ्याच्या तोंडाला पाहणं पुसतात. सर्वपक्षीय, मी कुणा एका पक्षावर मी हे करत नाही. सरकार आले आणि गेले, परंतु शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि कुणी नाकारण्याचं काही कारणही नाहीये. अनेक गोष्टीच्या गमती जयंती घडतात. MSP म्हणतात, किमान शेतमालाला जे भाव असतात ना त्याच्यात किती लबाड्या तुम्हाला माहिती आहे, त्याचं एक पुन्हा वेगळं प्रकरण आहे. बरं, किमान जे दर जाहीर होतात तेही खरे नसतात. उत्पादन खर्च कुठल्या कुठे गेलेला असतो आणि त्याच्या तुलनेने किमान दर अतिशय तुटपुंजे असतात. बरं, ते असतात असं त्या दरानं खरेदी करण्याची यंत्रणाही उपलब्ध नाही आमच्याकडे. आज सोयाबीन खरेदीची बघा नाटकं काय चालली आहेत ते. तर मला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत हा उत्पादन करणारा शेतकरी वर्ग सक्षम होत नाही आर्थिकदृष्ट्या, तोपर्यंत आमची हरित क्रांती ही लंगडी आहे, अपूर्ण आहे. आणि येणारं प्रत्येक सरकार फक्त तोंडाला पानं पुसतं, आश्वासन देतं फक्त. आतून कळवळा असणारे नेते आता इथे जमा झालेत. तुम्हाला आठवत असेल ते नाईक साहेबांचं विधान, ते त्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राचा स्वयंपूर्ण नाही केला तर मला जाहीर फाशी द्या, इतकं टोकाची भूमिका त्याची होती. शरद पवार साहेबांना ही कळवळा होताच. आज आम्ही जोपर्यंत, बरं सरकार मदत करेल म्हणून जर तुम्ही म्हटला तर हातावर हात ठेवून चालणार नाहीये. आम्हाला आमची स्वतःची काही ताकद दाखवावी लागणार आहे. आणि अजून एक चांगली घटना होते, शेतकरी उत्पादक कंपन्या हळूहळू सुरू होत आहेत. आणि या कंपनीच्या माध्यमातून थोडीशी आशा आपली बळकट झालेली आहे. आणि आमची जी सौदा शक्ती आहे शेतकऱ्याची, हे वाढण्याकरता जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्याला माल खपवता येतो. तिथेही आमची गरजेपी आहे. सरकारचं आयात निर्यात धोरण जर बघितलं आपण, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतमालाचे भाव वाढतात तेव्हा आमच्या निर्यात बंदी होते. बाहेर भाव चांगले असतात आमचे शेतकरी बाहेर पाठवूच नाही. जेव्हा देशांतर्गत भाव वाढायला लागतात तेव्हा ते बाहेरच्या राष्ट्रातलं अन्न कमी दरानं आयात केलं जातं. हे दोन्ही आयात आणि निर्यात धोरणं शेतकऱ्याच्या मुळावर आले. त्याचं कुठंतरी हे राज्यकर्त्यांना कळालं पाहिजे. कळत का नाही हेच कळत नाही मला. आणि जोपर्यंत धोरणात्मक सपोर्ट शेतकऱ्याला मिळत नाही या बाबतीत, तोपर्यंत आर्थिक समृद्धी होण्याची चान्सेस फार कमी आहेत. विषय खूप मोठा आहे. चव्हाण साहेब एकदा म्हणले होते, शेतीचा विषय म्हणजे 10 तोंडाचे रावण असतो ना, त्याच्यापेक्षा 100 तोंड आहेत म्हणले शेतीच्या प्रश्नाला. एक तोंड जर बुजवलं तर दुसरं तोंड आगून उभं राहतं म्हणायचं होते. अशा प्रकारचं तशी परिस्थिती आहे. कुलगुरू म्हणून सांगतोय मी, शेतीच्या क्षेत्रातल्या समस्या कधीच संपत नाहीये. फक्त समस्येचं स्वरूप बदलतं. समस्या असतात, पण तो समस्या कुठली आहे? कधी अतिवृष्टीची, कधी अनावृष्टीची. कधी जास्त पिकल्यामुळं बाजारपेठा फुलून गेल्या असं त्याला बाजारभाव नसतो, तर कधी कमी पिकल्यामुळं तुटवडा येतो. हे सगळे कृषी विद्यापीठाचं प्रकरण अजून वेगळं आहे. त्याच्याबद्दल मी आता वेळाभावी त्याला हात घालत नाही मी. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक डेव्हलपमेंट आता विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्याकरता, कारण 2-3 दिवसापासून मी पेपर वाचतोय आणि मला त्या व्यक्तिमत्वाबद्दल नितांत आदर. नितीनजी गडकरी साहेब एका गोष्टीचा आग्रह धरतायत, विशेषतः ऊस शेतकऱ्यांना जर चांगला भाव द्यायचा असेल, कारखाने जेरीस आले आहेत FRP देताना, पण त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही कारखान्याला जर इथेनॉल प्रोडक्शनची संधी दिली, इथेनॉल प्रोडक्शनचं त्याचा कोटा वाढवून दिला, त्याचे रेट त्यांना व्यवस्थित दिले, तर ऊस कारखाने नफ्यात येतील आणि पर्यायाने आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी. नितीनजी गडकरीचा जो झील आहे त्यांचं ह्याच्या मागे सातत्यानं त्याचं बोलत असतात. ते दुर्दैवाने त्यांना अपेक्षित पाठबळ त्यांच्याच सारख्यामधून मिळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना जे वाटतं तो एक असा नेता आहे की तो सर्वपक्षीय पुढाऱ्यामधून एक आदर त्या माणसाला आहे.
म्हणून ही जी माणसं आहेत ना, मी शरद पवार साहेबांचं नाव घेतलं, सर्वपक्षीय पुढाऱ्यामध्ये त्यांना आदर आहे. नितीनजी गडकरी सर्वपक्षीय पुढाऱ्यामध्ये त्यांना आदर आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा जोपर्यंत अवलंब होत नाही तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, प्रक्रिया उद्योगातनं देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरील बाजारपेठ काबीज करण्याचं तंत्रज्ञान हस्तगत करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण एकात्मिकरित्या अवलंब करू तेव्हा कुठं शेतीला एक समृद्ध दिवस येतील, ह्या आशावाद बाळगूया. पुन्हा एकदा परत आपण मला इथं संधी दिली यशवंतरावजींच्या जीवनावर, त्यांच्या कृषी औद्योगिक धोरणावर प्रकाश टाकण्याची आणि शेतीची सद्यस्थिती काय याच्यावर थोडंसं ओझरतं मी उल्लेख केलेला आहे. हे विषय खूप मोठे आहेत, विस्तारानं 2-2 तास मी बोलू शकतो याच्यावर, परंतु ऐकण्याची क्षमता किती असते याची मला कल्पना आहे. म्हणून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शेती आणि उद्योग, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, आयात आणि निर्यात धोरण याविषयी आमच्या शेतकऱ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. या विषयातही गंगाधर घुले या अशिक्षित आहेत. शेतीमधील प्रत्येक कामामध्ये सिंहाचा वाटा, फळबागाचं कार्य, त्यांना फक्त काम करणं माहीत आहे. व्यासपीठावर ते आपल्याशी संवाद साधणार नाहीत, पण त्यांचे चिरंजीव दत्तात्रय गंगाधर घुले हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याबद्दल तरी त्यांना मी दत्तात्रय गंगाधर घुले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह याचं त्यामध्ये आयोजित ही शिक्षण शेतकरी परिषद, कुलगुरू श्री धवन सर, श्री लमटे सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. तसं तर सरांच्या भाषणानंतर बोलणं उचित नाही, परंतु फक्त शेतीमधला थोडासा अनुभव सांगतो. जो काही प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात मी माहिती सांगतो. सन 2016मध्ये सर्वप्रथम आपण आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची लागवड केली. आणि आपण अनेक वेळा असं पाहतो की शेतीमध्ये अनेक लोक म्हणतात की बाबा उत्पन्न मिळत नाही किंवा निराशेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण नवीन प्रयोग केला तर नक्कीच आपल्याला काहीतरी मिळू शकतं. आणि त्या उद्देशानंच 2016 साली ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळपिकाची आपण लागवड केली. त्यावेळेचा जर विचार केला तर त्यावेळेस जवळपास 250 ते 400 रुपयापर्यंतचे किलोचे दर या फळपिकाला मिळायचे. आणि म्हणजे जो सुरुवातीला त्या क्षेत्रामध्ये उतरला, ज्याने सुरुवातीला ते लावण्याचा निर्णय घेतला, तर अगदी 20-20, 30-30 लाखापर्यंत एकरी उत्पन्न पण काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस घेतलं. आणि तेच पाहून आता संगणकाचं युग आहे, आपण यूट्यूबवर वगैरे इतर अनेक माहित्या पाहतो, परंतु शेती करत असताना शेतीमध्ये नवीन काय येतं आहे ते शोधणं गरजेचं आहे. आणि तेच त्या शोधामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आणि 16 साली एकदम अगदी अर्ध्या एकरावरती सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची लागवड केली. त्यामध्ये आपण एक 12 बाय 8 अंतरावरती ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आणि त्यावेळेस त्या अर्ध्या एकरामधूनच एक 5 ते 6 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न आपल्याला त्यावेळेस रेट चांगले असल्यामुळे मिळायचं. त्याच्यानंतर आम्हाला जे क्षेत्र आहे ते मर्यादित आहे, थोडं एक 10 एकर आहे, परंतु गाळपेरा क्षेत्रामध्ये त्यातलं एक 5 एकर क्षेत्र आहे आणि एक 5 एकर क्षेत्र वापरायला मिळतं. तर आहे त्या क्षेत्रामध्ये आता नवीन काहीतरी करू, मग जागा तर लिमिटेड आहे, मग त्यामध्येच आपण पुढे ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवली. त्याच्यानंतर मग आता क्षेत्र कमी पडल्यानंतर मग असा विचार केला, आता क्षेत्र नाही तर जे 12 बाय 8चं आपण अंतर साधलेलं होतं त्याच अंतराच्या मध्ये खजूरची लागवड केली आपण. खजूरला अपेक्षित अंतर जे आहे ते 25 बाय 25चं अपेक्षित अंतर आहे. आणि आपल्या 2 ओळींमध्ये जे अंतर होतं ते 12 फुटांचं होतं. त्या ड्रॅगनचीच एक लाईनमध्ये सोडून आपण दुसऱ्या लाईनला म्हणजे 12 दुणे 24 असा तो फॉर्म्युला साधला. आणि त्यामध्ये पुन्हा खजूरची लागवड केली. एक 5 वर्षापूर्वी आपण खजूरच्या झाडांची लागवड केली होती. तेवढ्यावरच न थांबता त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण मध्ये जितकी काही जागा मिळेल
त्याच्यामध्ये गहू, तूर, कापूस, अगदी ते ड्रॅगनचे जे पोल असतात, ड्रीपची ऑलरेडी त्याला व्यवस्था केलेली आहे. आणि ड्रीपची व्यवस्था केल्यामुळं ते ज्या ठिकाणी ड्रॅगनला पाणी पडण्यासाठी आपण ड्रिपर काढलेलं आहे त्या ठिकाणीच आपण कारले किंवा वेलवर्गीय कोणता पण दोडका वगैरे असेल त्याची बी नुसती लावून जरी दिली, ॲटोमॅटिक त्या ड्रॅगनच्या आधारानं तो वेल वरती जातो. आणि उन्हाळ्यामध्ये ड्रॅगन फ्रूटला जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावर सावली झाल्यामुळे त्या प्रॉब्लेमपासून ड्रॅगनची सुद्धा म्हणजे जे सनबर्निंग होणार आहे ते होत नाही. आणि त्याच्यापासून थोडंसं म्हणजे कमीत कमी आपल्याला खर्च काढून देईल एवढं तरी उत्पन्न आपल्याला त्यामधून मिळतं. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना नेहमी नवीन प्रयोगच का करायचे, कारण एखादी वस्तू आउटडेटेड झाली त्याचे रेट वगैरे डाऊन होतात. आणि मग मार्केटमध्ये आता सध्या नवीन काय, तर आता आपल्याकडं पेरूच्या अनेक व्हरायटी आहेत, परंतु नवीन मार्केटमध्ये आलेली जी ब्लॅक डायमंड म्हणून पेरू आहे, जो अतिशय जांभळट कलर आहे, वरती पण जांभळा कलर आहे त्याला आणि मध्ये पण तसाच निघतो. आणि बिया एकदम लिमिटेड आतल्या अगदी छोट्याशा भागामध्ये बिया निघतात. त्याची आता आपण नवीन लागवड केलेली आहे. इतर शेतकऱ्यांना त्या स्पर्धेत यायला आणखी कमीत कमी 5-7 वर्ष लागतील. तोपर्यंत आपल्याला नक्की 100% चांगले पैसे होऊन जातील. म्हणजे प्रत्येक फळपीक निवडताना आम्ही तेच ठरवलं की आपण नवीन काहीतरी करू. आणि आज मी तिला हे सर्व जी फळबाग आहे ही पूर्ण मिश्र पद्धतीने आहे. आणि मिश्र पद्धतीने असल्यामुळं असं होतं की समजा एका पिकाचा दुसऱ्या पिकाला काहीतरी तोटा होऊ शकतो किंवा त्याचे काही रोग वगैरे दुसऱ्या पिकावर येऊ शकतात. तर तसं काही झालेलं नाही. खजूरचं जे झाड आहे आता 5 वर्षामध्ये त्याचा बुंदा वगैरे एकदम पक्का बनून ते वरती गेलेलं आहे. ड्रॅगन फ्रूट त्याच्या खाली आहे. म्हणजे ड्रॅगनला जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामधला तो त्याचा कमी झाला. आणि सावलीमध्ये शक्यतो झाडांना फळं येत नाहीत जास्त, छोट्या झाडांना. परंतु खजूरची जी सावली आहे ती अशी आहे, त्याच्या ज्या झावळ्या असतात पानांमधलं अंतर वगैरे जास्त आहे आणि पानाची रुंदी एकदम कमी आहे. त्याच्यामुळं सूर्यप्रकाश पण खालीपर्यंत पोहोचतो. आपण यूट्यूबला वगैरे किंवा अनेक TV चॅनलवरती वगैरे पण आपल्या खजूर शेतीची बातम्या वगैरे आल्या होत्या. 1-1.5 एकर क्षेत्रामध्ये यावर्षी आपण 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणजे आहे त्या शेतीचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलेलं आहे. खजूर शेती करत असताना पण त्यामध्ये आपण बरही या जातीची निवड केलेली आहे. आणि म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये ज्या कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या ज्या खजूर आहेत, आपल्या मार्केटमध्ये एक पिवळ्या कलरची आणि लाल कलरची खजूर येते. त्यामध्ये जी पिवळ्या कलरची खजूर असते ती खायला जरा गोड असते आणि लाल कलरची जी असते ती थोडी तुरट असते ती खुनेजी नावाची व्हरायटी असते. लागवड करत असताना आपल्याला बरही या जातीची निवड करायची आहे. आणि खजूरचं जे एक झाड आहे ते कमीत कमी 150 ते 200 किलो फळं एका झाडावरती आपल्याला त्याला मिळतात. आणि आम्ही काय केलं साहेब, यावर्षी 70% जी खजूर आहे ते किरकोळ विक्री केली. म्हणजे जवळपास 200 रुपये किलोनं आपण ती विक्री केली. आणि ठोक मार्केटमध्ये 70 ते 100 रुपयाप्रमाणे आपण त्याची विक्री केली. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे चांगले पैसे पण झाले. आणि एक जे झाड आहे ते 150 ते 200 किलो म्हणजे आपल्याला कसा पण सरासरी किती पण रुपयाचा दर मिळाला, डाऊन पोझिशनमध्ये 50 रुपयाचा जरी दर मिळाला तरी आपल्याला 10,000पर्यंत एक झाड उत्पन्न देतं. आणि एका एकरामध्ये 65 ते 70 झाडं त्या खजूरची बसतात. जर आपण हिशोब केला तर 5-7 लाख रुपये आपल्याला आरामात म्हणजे कमी रेटमध्ये जरी विकलं तरी त्या एका एकराचं उत्पन्न आपलं 5 ते 7 लाख रुपये मिळू शकतं. आपण इतकीही अपेक्षा न करता आपण 3-4 लाख रुपये आपल्याला त्याच्यापासून मिळतील एकरामध्ये. आणि त्याचबरोबर आपलं ड्रॅगन पण त्याच्याचमध्ये आहे आणि पेरू पण मध्येच आहे. म्हणजे आणि आत्ता सध्या म्हणजे जुन्या रेटपेक्षा आता रेट जरा कमी झालेत, परंतु तरी पण 5 ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न ड्रॅगनमधून पण वार्षिक आपल्याला मिळतं. जर समजा आपण या सगळ्यांचा ताळमेळ साधला तर कमीत कमी 10 लाखाच्या आसपासचं उत्पन्न आपल्याला एकरामधून मिळतं. शेतकऱ्यांनी प्रयोग करत असताना अशा नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. रडण्यापेक्षा लढणं गरजेचं आहे. आणि आमची जर पार्श्वभूमी जर सांगितली तर मी 12वीत असताना आमचे वडील वारले
आणि आमच्या आईने आपली 50 किलोची गोणी असते ना खतांच्या, एक 2-2 किलोमीटर गोण्या डोक्यावर नेलेल्या आता. म्हणजे अशा संघर्षाच्या परिस्थितीमधून आमचं शिक्षण पण झालं. मी शिक्षक म्हणून जॉब करतो आणि लहान भाऊ इंजिनियर आहे. म्हणजे शिक्षण पण झाले आणि त्याचबरोबर शेती पण डेव्हलप केली. शेतीमधून पण आता जे क्षेत्र आहे त्याच्यामधून आपण एकरी 10 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न घेतो. एक 3 एकरावरती आपला हा मिश्र प्रयोग आहे. 3 एकरामध्ये आपल्याला 25 ते 30 लाख रुपये दरवर्षी उत्पन्न मिळतं. हा अनुभव यासाठी सांगायचा होता की नवीन प्रयोग करत असताना मार्केटमध्ये शोधा मागणी कशाला आहे आणि एकदम कमी खर्चात कमी कष्टात आपण काय आणू शकतो. मी लांब आहे, मला प्रॉपर दररोज मी झाड पाहू शकत नाही, परंतु मी जेव्हा केव्हा येईल, मी रात्री 12ला जरी आलो आणि मला जर सकाळी जायचं असेल तर मी 12 वाजता पण बागेमध्ये जाऊन एक राऊंड मारून येतो की आपल्या नजरेखालून झाडं जाणार नाहीत. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कमी कष्टात येणारे कमी खर्च लागणारे फळपिकं निवडली पाहिजेत आपण. ड्रॅगन पण तसंच आहे, फक्त लागवडीचा खर्च जास्त आहे. त्याच्यानंतरचा जर विचार केला, अगदी म्हणजे डाळिंब, द्राक्ष यासारख्या फळपिकांचा जो ट्रेंड आहे त्यांच्या तुलनेत जर विचार केला तर एक 2-4 स्प्रे ते पण आत्ता घ्यावे लागतात. सुरुवातीचे 5 ते 7 वर्ष आपण त्याला कसला एक सुद्धा स्प्रे दिला नाही. आणि खजूर या फळपिकाचं पण तसंच आहे, फक्त लागवडीचा खर्च जास्त आहे. त्याच्यानंतर मग ते जवळपास 60-70 वर्ष आपल्याला उत्पन्न देणार आहे. म्हणजे आपल्या कमी 1-2 पिढ्या ते खाऊ शकतात. म्हणजे जो उत्पादन जे मिळणार आहे ते खूप मोठं असणार आहे त्याच्यापासून. आणि जो लागवडीचा खर्च जर सोडला तर त्याच्यानंतर मग त्याला असा विशेष काही असा खर्च नाही आहे. खतं वगैरे, शेणखत वगैरे म्हणजे अगदी 10, 20, 30 हजारापर्यंत एकरी खर्च आहे. आणि त्यापासून मिळणारं जर उत्पन्न जर पाहिलं तर नक्कीच 5, 7, 8 लाखापर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न मिळतं. या फळपिकांची किंवा नवीन प्रयोग केल्यामुळं राज्य शासनानं दखल घेऊन आमच्या आईंना कृषीभूषण हा मानाचा पुरस्कार दिला. त्याचबरोबर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरवित केलं. आज आपल्याकडूनही आम्हाला तो पुरस्कार दिला जातोय. सर्व या समितीचं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. शब्दामध्ये त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. यानंतर ते